नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सावनी ही बाहेरच बसलेली असते कारण तिला मुक्ताच्या रूममधून पुरावा हा शोधायचा असतो. मुक्ता ही किचनमध्ये येते आणि तिचं काम करायला लागते, परंतु तिचं लक्ष हे सावनीकडे देखील असतं. आता मुक्ता काम करत असताना सागरचा तिला कॉल येतो. मुक्ता म्हणते की बोला सागर, काय झालं? तेव्हा मग सागर म्हणतो की हाय बायको, काय करताय? तेव्हा मग मुक्ता म्हणते की काम सुरू आहे. आता दूध गरम करायला ठेवलेलं आहे, दही लावायचं आहे, त्याशिवाय भाजी कट करायची आहे आणि भाजीही करायची आहे. बोला ना, काय झालं? काही काम होतं का? त्याच वेळेला सागर म्हणतो की आता तुम्ही एक काम करा. तुम्ही ना घरातली कामं याशिवाय दुसरं काही करतच नाही ना? हे मी ते सांगतोय ते करा. आत्ताच्या आत्ता दुधाचा गॅस बंद करा आणि जी भाजी काढलीत ना, ती भाजी फ्रीजमध्ये पुन्हा ठेवून द्या. मी आता तुम्हाला इथे यायचंय. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, काय झालंय नेमकं? तेव्हा सागर म्हणतो, आत्ताच्या आता तुम्हाला टॉकीज प्राईमला यायचं आहे आणि मी मूव्हीचे छान तिकीट्स काढले आहेत. आपण मस्तपैकी मूव्ही बघूया आणि एन्जॉय करूया. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की सागर, तुम्ही पण हे काय करून ठेवलत आणि आत्ताच्या आत्ता घाईमध्ये इतका वेळखाऊ प्लॅन तुम्ही कशासाठी बनवलात मला सांगा. त्याच वेळेला मग आता सागर म्हणतो की काय काय बोलताय तुम्ही? वेळखाऊ प्लॅन? अहो मूव्ही मस्त आहे. त्याशिवाय मूव्ही इतकं काही मोठा नाही आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही सागर, जरीही मूव्हीला जायला म्हटलं तरीही 4-5 तास तसेच जातात. तेव्हा सागर म्हणतो की 4-5 तास नाही हो. अहो कमी वेळाचा मूव्ही आहे म्हणूनच मी तिकीट्स काढलेत. तेव्हा मग मुक्ता म्हणते की सागर, तसं नाही. आपण सुरुवातीला मूव्हीला जाणार, ती मुंबईतली ट्रॅफिक, त्या ट्रॅफिकनंतर मग मध्ये तो इंटरव्हल आणि त्यानंतर मग पुन्हा मूव्ही. म्हणूनच मग खूप वेळ जाणार आहे त्यामध्ये. तुम्ही उगीचच हा प्लॅन बनवला. सागर म्हणतो की मुक्ता, आता असं तुम्ही बोलू नका. तेव्हा मुक्ता म्हणते की मग तुम्ही काहीतरी कॉफी प्यायचा वगैरे प्लॅन करायचा होता ना, मी आले असते. तेव्हा सागर म्हणतो की अच्छा, म्हणजे कॉफी पिण्याचा प्लॅन वगैरे जर मी केला, तर मग तुम्ही मला काय म्हणणार? सागर, आपण बाहेर वगैरे कशाला कॉफी प्यायला जाऊया? अहो तुम्ही घरी या, मी तुम्हाला छान घरीच कॉफी बनवून देते. असं तुम्ही त्यावेळेला म्हणणार. मला माहीत आहे ना. असं म्हटल्यावर आता मुक्ताला सागरचं म्हणणं पटतं आणि ती गालातल्या गालातच हसायला लागते. तिला कळतं की मुक्ता असंच काही बोलते आणि सागरचे नेहमी प्लॅन फिस्कटून टाकते. त्याच वेळेला मग आता सागर म्हणतो की काय हसताय काय? मी खरं सांगतोय ना. बरं आता मला काही माहिती नाही. तुम्ही या मूव्ही बघायला, नाहीतर माझे तिकीट्स वाया जातील. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही, नाही, असं कसं होईल? तिकीट्स कसे वाया जातील बरं? तुम्ही ना एक काम करा, तुम्ही ना मिहीर किंवा लकीला कॉल करा. कसं आहे ना, ते दोघं सिंगल आहेत ना, तर ते दोघं जातील मूव्हीला. छान एन्जॉयही करतील आणि तुमचे तिकीट्स पण वाया जाणार नाहीत. म्हणून मग तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यालाच कॉल करा आणि मग ते जातील. तेव्हा मग सागर आता चिडलेला असतो. सागर म्हणतो की मुक्ता, तुम्ही ना अत्यंत अशक्य आहात. तुमच्यासाठी मी काही प्लॅन करणार नाहीये पुन्हा. चला मी फोन ठेवतो. असं म्हणून आता सागर हा चिडूनच फोन ठेवून देतो. आणि मुक्ताला कळलेलं असतं की सागर आपल्यावर खूपच चिडलेला आहे. त्यानंतर मग आता मुक्ता फोन ठेवते आणि मनातच म्हणते की सागर, मला माफ करा, परंतु आता या क्षणी मला इथे घरात राहणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण सावनीच्या प्लॅनवर मला पूर्णपणे लक्ष ठेवायचं आहे. आय एम व्हेरी सॉरी सागर. असं ती मनातल्या मनातच फोनकडे बघत बोलत असते. तर इथे सावनी हे सगळं फक्त ऐकत असते आणि मुद्दामच ती मोबाईलवर खेळण्याचं नाटक करत असते. त्याच वेळेला आता इथे मुक्ता दुसरा प्लॅन करते. मुक्ता खोटं खोटं सागरशी फोनवर बोलण्याचं नाटक करते आणि म्हणते की सागर, हे बघा, तुम्ही प्लीज नाराज होऊ नका आणि चिडू नका माझ्यावर असे. हे बघा, मी आत्ता निघतेय, इथून 2 मिनिटात निघते. हो, मी चेंज करण्याचा वेळ पण नाही घेते, मी लगेच निघते. असं म्हणून आता मुक्ता ही तिची बॅग घेण्यासाठी आतमध्ये जाते आणि नंतर सावनीला बघत बघतच ते दरवाजाच्या बाहेर पडते. आता तिच्या खांद्यावर बॅग असते आणि ती बाहेर पडलेली असते. मग त्यानंतर इथे आता सावनीच्या लक्षात येतं की चला, फायनली मुक्ता या घरातून निघून गेलेली आहे. म्हणूनच ती पटकन उठते आणि तिचा मोबाईल घेऊन मुक्ताच्या दिशेने, मग ते मुक्ताच्या रूमच्या दिशेने धाव घेते आणि त्यानंतर मग आतमध्ये येते आणि दरवाजा लॉक करत असते. नंतर तिच्या लक्षात येतं की नाही, जर समजा मी दरवाजा लॉक केला आणि बाहेरून कोणी इथे आलं, तर मग मला विचारतील की तू दरवाजा लॉक करून आतमध्ये इतक्या वेळ काय करत होतीस? म्हणूनच मग दरवाजा थोडासा उघडा ठेवते. असं म्हणून तो ती दरवाजा उघडा ठेवते आणि मुक्ताच्या इथे ड्रेसिंग टेबलजवळ येऊन जो चावी ठेवलेली असते ड्रॉवरमध्ये, ती चावी ती घेते आणि ती चावी घेऊन आता ती कपाटाचा दरवाजा उघडायला धावते. आणि हे सगळं करत असताना तिचं बाहेरही लक्ष असतं की कोणी येतंय की नाही. परंतु या सगळ्यामध्ये आता मुक्ता मात्र तिथे पोहोचलेली असते. मुक्ता ही दरवाजातूनच तिथून हे सगळं, ती काय काय करते हे सगळं बघत असते. नंतर मग आता सावनी ही कपाट उघडते आणि कपाटातून मुक्ताने जो साड्यांच्या मागे वास लपवून ठेवलेला असतो, त्या वासमधून ती आता तो वास बाहेर काढते आणि त्याच्यामधून ते पेनड्राईव्ह, म्हणजेच जी मेमरी कार्डची चिप ठेवलेली असते, ते काढण्याचा ती आता प्रयत्न करत असते. त्यानंतर ती काढायला जाते, तेवढ्यातच तिचा हात त्याच्यामध्ये आता गुंतून जातो.
त्याच वेळेला आता तिचा हात गुंतून जातो आणि तो निघत नाही. आता मुक्ताला कळलेलं असतं, की मुक्ता विचार करते ही बरोबर. म्हणजे मी जो काही प्लॅन केलेला होता तो वर्क झाला आहे. याचा अर्थ सावनीच हे सगळं करत आहे. तेवढ्यातच आता मुक्ता बघत असते, की सावनी कोणत्या हद्दीला जात आहे आणि ती काय करत आहे. म्हणूनच आता इथे सावनीचा हात गुंतलेला असतो. सावनी म्हणते, की शिट, आता माझा हा हात गुंतला. हा हात मी आता कसा बाहेर काढू? खरंच मला कळत नाही. नाही म्हणजे मला या हातासकट असं कोणी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, असं ती मनातच म्हणत असते. त्याच वेळेला मुक्ता म्हणते, की सावनी, झालं. आता तुझा गेम ओव्हर झाला. मला वाटलं नव्हतं, की तू असं वागू शकशील. परंतु नाही, माझ्या घरातच चोर होता. असं म्हणून आता मुक्ता ही तिच्या रूमचा दरवाजा ढकलते आणि पुढे येते. सावनीचं तिच्याकडे अजिबातही लक्ष नसतं. आता सावनी ही मुक्ताला समोर बघते आणि तिला बघून जबरदस्त धक्का बसतो. आता मुक्ता ही जोरात सावनीच्या कानाखाली वाजवून लागते आणि सावनी तिथल्या तिथे चक्रावते. काय करावं हे तिला काही सुचत नाही. आता मुक्ता तिच्याकडे बघत राहते. मुक्ता म्हणते, की तुम्ही इथे माझ्या खोलीमध्ये काय करत आहात? सांगा ना, काय करत आहात इथे? तेव्हा मग आता सावनीकडे काही उत्तर नसतं. मुक्ता म्हणते, की जेव्हा मला या घरामध्ये काहीही चुकीचं वाटलं आणि जेव्हा मी माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधत होते, ते मी या घराच्या बाहेर शोधत होते. जेव्हा माझं काही फिसकटलं, हातातोंडाशी आलेला घास मागे परत फिरला, त्यावेळेला मी या घराला, या माझ्या नशिबाला आणि या घरातल्यांना दोष दिला, की असं सगळं का घडतंय? हे असं सगळं चुकीचं का होतंय? या घरात असं कसं घडू शकतं? हा जाब मी बाहेर शोधत होते. त्याशिवाय घरातल्या प्रत्येक व्यक्ती बदलत होती, परंतु एक व्यक्ती घरात ही कायम होती आणि ती तू होतीस सावनी. तुझ्यावर मी विश्वास ठेवला आणि मला घरातले नको म्हणत असताना मी तुला या घरामध्ये आश्रय दिला. तर का तुला एक संधी मिळावी या हेतूने, याच एका हेतूने मी तुला इथे आश्रय दिला, परंतु नाही. तू त्या लायकीचीच नाहीये. जसं तुझं ना कोळशासारखं आहे. कोळसा कितीही उघडला ना तरी त्याच्यातून काळाच रंग बाहेर येतो. तशीच तू आहेस आणि तू विषारी जातीची नागिन आहेस, नागिन. आणि तुला कितीही दूध पाजलं ना तरीही तू विषच ओकणार आहेस आणि किती काय झालं तरीही तुझ्या तोंडून विषच बाहेर येणार. तुला कितीही काळजी दाखवली तरीही. का करत होतीस हे सगळं? मी तुला घरात ठेवून घेतलं कारण मला वाटत होतं, की तुला एक संधी दिली पाहिजे. परंतु नाही, तू चुकीचीच निघाली आहेस आणि तू चुकीचीच आहेस. किती काही चांगलं म्हटलं तरीही तुला ते पचणार नाही सावनी. तू जे काही वागतेस ना, ते खूप चुकीचं वागत आहेस. सांग मला, का मदत करत होतीस त्या अभिषेकला? अगं, त्या अभिषेकला वाचवण्यासाठी तू ही चीप इथे घ्यायला आलीस, बरोबर ना? मला सांग, खरं सांग, तू या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी हे सगळं करतेस ना? अगं, या घराला तू बरबाद करण्यासाठी हे सगळं करतेस आणि मला सांग, तुझीच वाट धरून, तुझीच हात धरून हा अभिषेक या वाटेला आला ना आणि या घराच्या वाटेला आला. खरं सांग, काय घडलं आहे ते सावनी? आत्ता मला खरं काय ते सांग. असं म्हणून मुक्ता तिच्यावर चिडत असते आणि मुक्ता म्हणते, की तो फ्रॉड आहे. त्याच्यामध्ये तुझीच साथ आहे कारण तूच त्या घराला इथे यायला, त्या घरात यायला त्याला फूस लावलीस. बरोबर की नाही सावनी? सांग मला. असं म्हणून आता ती तिच्यावर ओरडत असते. हे सगळं करताना तुला जरा पण लाज नाही वाटली का सावनी? हे सगळं वागताना तुझ्या मनाला जराही काही वाटत नाही? अगं, इतकं सगळं करूनही तू इतक्या गोष्टी वाईट ठरायला कशा नेऊन ठेवू शकतेस? तेवढ्यातच आता सगळेजण येतात आणि मुक्ता म्हणते, की या सगळेजण या. तेव्हा इंद्रा म्हणते, की काय काय ओरडा लावलाय हा? सागर म्हणतो, की मुक्ता काय झालंय नक्की? तेव्हा मग मुक्ता म्हणते, की बरं झालं सागर, मम्मी तुम्ही इथे आलात. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तो अभिषेक चीप आणि फ्रॉड माणूस आहे. आणि मग हे ऐकल्यावर पुन्हा कोमल आणि सागर तोंड वाकडं करतात. त्याच वेळेला मुक्ता म्हणते, की सागर, तो मुलगा फ्रॉड आहे ना, तुम्हाला माहिती आहे त्याला मदत कोण करते ह्या घरामध्ये? त्याला मदत करते ती ही सावनी. या घरातून सावनी याला मदत करते आणि तुम्हाला माहिती आहे का मम्मी, हे सगळं सावनीचं कारस्थान आहे. आणि हे ऐकल्यावर सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि मुक्ता म्हणते, की मी त्याच्या विरोधात पुरावा पण शोधला आणि अभिषेक हा कोमलला फसवतोय आपला आणि तसं त्याने स्वतःच्या तोंडानेही कबूल केलं आणि त्याचा पुरावा देखील माझ्याकडे आहे. आणि तोच पुरावा मी या माझ्या कपाटामध्ये वासमध्ये ठेवलेला होता आणि मग वासमध्ये ठेवून मला वाटलंच होतं, की हे सगळं सावनी घेण्यासाठी येईल. कारण काय झालं, मी ज्यावेळेला मिहीर आणि लक्कीशी बोलत होती त्यावेळेला मला कळलेलं, की सावनी हे सगळं येऊन ऐकणार आणि सावनी हा पुरावा शोधण्याचा नक्की प्रयत्न करणार आणि सावनीने शेवटी तसंच केलं. मी नसताना ती इथे माझ्या रूममध्ये आली आणि त्या ड्रॉवरमधून चावी घेऊन कपाट उघडलं आणि कपाटामधून या वासमधून ते मेमरी कार्डची चिप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सागर, हे बघा, ह्याच्यापेक्षा धडधडीत पुरावा दुसरा कोणताही नसू शकतो आणि काढता हे बघा तिचा हातही या वासमध्ये गुंतलेला आहे. याच्यापेक्षा दुसरा मोठा पुरावा काय असू शकतो?
हीच आहे या सगळ्यामध्ये त्या अभिषेकला मदत करणारी. आणि जर नसतं तर मग हिने हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न का केला असता? तेव्हा इंद्रा म्हणते की "काय गं सावनी, तूच मदत करत होतीस का अभिषेकला?" तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की "हो मम्मी, हीच मदत करत होती." आणि मग सागर, "आता तुम्ही तिला जाब विचारा की हे सगळं ती का करत होती? मला माहीत होतं की हे सगळं मुद्दाम ती करते. मी प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, परंतु मला अर्थ सापडत नव्हता. कारण मला हिच्याकडे संशय जात नव्हता. कारण हिला बदलली असं मला वाटत होतं, परंतु नाही. ती अजिबातच बदललेली नाहीये. ही तशीच्या तशीच राहिलेली आहे आणि ही आपल्या घराला आणि कोमलचं आयुष्य बरबाद करण्यासाठी हे प्लॅनिंग केले. आणि हिने अभिषेकच्या मदतीने हे सगळं प्लॅनिंग केले. आणि मला तर वाटतंय की अभिषेक हे सगळं जे काही फसवतोय ना आपल्याला, हे सगळं काही प्लॅनिंग हिचंच आहे. हिनेच हे सगळं प्लॅनिंग करून अभिषेकला इकडे पाठवलं आणि सगळा फुलफूल प्लॅन केला, जेणेकरून कोणीही याच्यामध्ये अडकू नये आणि कोमलचं आयुष्य उद्ध्वस्त हवं. बोल, बोल आता, बोल सावनी. तुझं जे काही खरं रूप आहे ते सगळ्यांसमोर आण. तूच करत होतीस ना मदत अभिषेकला, असं म्हणून आता ती तिला ओरडत असते. त्याच वेळेला आता तिला काय बोलावं काय नाही हे काहीच कळत नाही. ती पुढे आवाजच काढू शकत नसते. नंतर मग आता इथे तिला जोरातच इंद्रा ओरडून विचारते की "बोल, बोल गं सावने, काय झालं? हे तूच करत होतीस का?" तेव्हा मग आता इथे मुक्ता ही खूप चिडलेली असते आणि पटकन कोमल तिला मिठी मारते आणि कोमलला ती शांत करत असते. आता इंद्रा म्हणते की "बोल सावने, मुक्ता जे काही बोलते ते खरं आहे का? हे खरंच तूने केलं आहेस का? तूच त्या अभिषेकला मदत करत होतीस का या घरामध्ये अशा प्रकारे फ्रॉड करायला? बोल, बोल." असं म्हणून आता ती तिच्यावर ओरडत असते आणि कोमल मात्र बिचारी एकटी खूप रडत असते. आणि सागर म्हणतो की "असं जर असेल ना सावनी, तू त्या अभिषेकला मदत करत असशील आणि तो आमच्या कोमलला फसवत असेल, तर मात्र यावेळेला तुझं काही खरं नाही. या घरात एका क्षणही मी तुला राहू देणार नाही." तेव्हा मग आता इथे इंद्रा म्हणते की "मुक्ता, मी तुला सांगितलंच होतं की ही बाई काही बरी नाही. हिचं आयुष्य काय आहे ते मला चांगलंच माहिती आहे. पण आता नाही. आता तुझी मी गय करणार नाही. आता तुला या घराच्या बाहेर मी हकलणार म्हणजे हकलणार." मुक्ता आता दरवाजा उघडते आणि सावनीला इंद्रा हाताला धरूनच तसंच वाससकट बाहेर काढते आणि तिला जोरात बाहेर ढकलून देतात. आणि त्याच वेळेला मग आता इथे तिला जेव्हा बाहेर ढकललं जातं तेव्हा मुक्ता दरवाजा लावून घेते आणि सावनी तिथल्या तिथेच उभी असते. आता काय करावं हे सावनीला अजिबातच कळत नसतं, कारण तिच्या समोरच दरवाजा हा तोंडावर लावून घेतलेला असतो. सावनी आता घाबरते. मी काय करू काय करू असं बोलत असते, परंतु तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. सावनी रडत असते. आणि तेवढ्यातच इथे आता सावनीला हे पडलेलं एक भयानक स्वप्न असतं आणि सावनी ही तिथल्या तिथेच पुन्हा हातातून वास काढण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की कोणी मला असं बघण्याच्या आतच मला हे सगळं काढलं पाहिजे. पण मी कसं करू काय करू असा विचार ती आता करत असते. हा हातातून माझ्या निघत कसं नाहीये. जर असं अडकलेल्या हातासोबत मला मुक्ताने पकडलं तर तर मात्र माझं काही खरं नाही. आणि हा वास पण मला वाचवणार नाही, कारण आतमध्ये त्याच्यात चिप आहे. ही चिप जरी काढली तरी माझा हात कसा निघेल? त्यावेळेला मग आता मुक्ता ही बाहेर असते आणि मुक्ता म्हणते की "अगदी योग्य. म्हणजे माझा अंदाज करेक्ट होता. इथे सावणी येणार आणि हा पुरावा शोधण्याचा प्रयत्न करणार. हे माझं जे काही म्हणणं होतं ते अगदी योग्य होतं. आणि सावनीचं तेच सुरू आहे. सावनी तोच माझा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करते. पण हिला कुठे माहिती आहे की हे सगळं मी खोटं नाटक केलंय?" तेव्हा मग आता सावनी तेल घेते आणि हातावर तेल लावते आणि तेल लावल्यावर तो वासमधून हात पटकन असा बाहेर निघून येतो. त्याबरोबर चिपही येते. सावनी म्हणते की "येस मुक्ता, तू मला कधीही पकडू शकणार नाहीस. या सावनीला पकडणं इतकं काही सोपं नाही. ही सावनी नक्कीच काही ना काहीतरी प्रत्येक गोष्टीतून मार्ग बाहेर काढणारच." असं मुक्ताला ती मनातच म्हणत असते. त्यानंतर आता तो वास ही सावनी बाजूलाच ठेवून देते आणि त्यातली चिप काढते. मुक्ता म्हणते की "करा, करा सावनी. जे काही प्रयत्न करायचेत ना ते करा. परंतु हा जो काही वास आहे आणि ह्यातली जी काही चिप आहे ती खोटी आहे. हे तुम्हाला काही माहीत नाही. तुम्ही जे काही प्रयत्न करताय ना ते अत्यंत खोटे-खोटे आहेत." मग आता मुक्ता तेवढ्यातच आतमध्ये येते आणि म्हणते की "सावनी, हे काय झालंय? तुम्ही अशा माझ्या रूममध्ये काय करताय? तुम्हाला काही हवं होतं का?" मुक्ता पुन्हा तिला बोलते की "सावनी, तुमच्या अंगाला असं तेलासारखा का वास येतोय? काय झालंय?" तेव्हा मग आता सावनी म्हणते की "हो, अगं मुक्ता, मला ना तेलच हवं होतं. ॲक्चुअली ना काय झालं, माझ्या रूममधलं तेलाची बाटली संपली म्हणून म्हटलं की तुझ्या रूममध्ये यावे. परंतु काय आहे ना, की तू रूममध्ये नाहीस आणि मग जर मी वस्तू घेतली तर ते योग्य वाटत नाही ना, म्हणूनच मग मी तुझ्या परवानगीनेच ती तेलाची बाटली घेणार होते." "अगं, कोणी नसताना असं तेलाची बाटली म्हणजेच काही वस्तू घ्यायला कसं रूममध्ये येणार ना, म्हणून परत चालले होते." मुक्ता म्हणते की "हो, हो, अगदी योग्य आहे तुमचं. काय ना, की हे सगळं
असंच आपल्याला हवं असतं आणि कोणी दिलं नाही तर मग बरोबर वाटत नाही ना. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. मग सावनी म्हणते, की "अगं पण मुक्ता, तू तर बाहेर गेली होती, काय झालं?" पण मुक्ता, "तुझं लक्ष अगदी व्यवस्थित असतं हां रूमवर." तेव्हा मुक्ता म्हणते, की "हो." "मग लक्ष ठेवावंच लागतं. कोणी आपल्या रूममधून काही घेऊन जातंय का? म्हणजे आपल्या रूममधल्या वस्तूंबरोबरच आपलं सुख देखील हिरावलं जात नाहीये ना, याकडे पूर्ण लक्ष ठेवावं लागतं. काय ना, त्याशिवाय तर काहीच घडत नाही. कारण काहीही घडू शकतं." असा टोमणा ती तिला मारते. आणि म्हणते की "एनिवे, तुम्हाला तेलाची बाटली हवी आहे ना? देते मी." असं म्हणून आता ती तेलाची बाटली तिला द्यायला जाते. त्याच वेळेला आता इथे मुक्ताला बघतच मनातल्या मनात ती म्हणते की "अगं बावळट मुक्ता, द डॅमेज इज ऑलरेडी डन. तुझा जो काही पुरावा होता शेवटचा, तोही मी घेतला आहे आणि तुझ्या डोळ्यांच्या नकळत आता तुला काही पुरावा सापडणार नाही." आणि ती खुश होत असते. त्याच वेळेला मुक्ता आता तेलाची बाटली ही सावनीला देते आणि म्हणते की "हे घ्या तेल. तुम्हाला हवं होतं ना?" तेवढ्यातच आता इथे सावनी पुढे निघून चाललेलीच असते. तेवढ्यात मुक्ता तिला पुन्हा "सावनी, 1 मिनिट थांबा" असा आवाज देते आणि त्याच वेळेला आता सावनीच्या काळजाचा ठोका चुकतो. कारण तिला भीती वाटत असते, की पुन्हा एकदा मुक्ताने तिच्या हातात काही पाहिलं तर नाही ना. तेव्हा मुक्ताला ती म्हणते, की "काय झालं मुक्ता?" मुक्ता म्हणते, की "अहो प्लीज मला जरा तुम्ही किचनमध्ये मदत कराल का?" तेव्हा ती म्हणते, की "ठीक आहे, एवढंच आहे ना, चालेल." त्याच वेळेला आता किचनमध्ये दोघीजणी येतात. मुक्ता म्हणते, की "अहो, मला जरा ना तुम्ही ते पॉपलेटचं जसं भरतात सारण तसं करून द्याल का?" ती म्हणते, की "काय अचानक पॉपलेट भरलेले?" तेव्हा ती म्हणते, की "हो, मम्मीला खायचेत आणि तुम्हाला माहिती आहे ना त्यांना किती आवडतात आणि त्यांना मी रेसिपी विचारली तर मला काय सांगतात, की पॉपलेटला स्वतःची अशी काय चव नाही, नुसता खोबरा. म्हणून आता ते खोबरा घालायचा आणि तव्यावर फ्राय करायचा." असं सगळं मला त्या म्हणाला. हे ऐकल्यावर आता सावनी हसायला लागते. आणि मग मुक्ता म्हणते, की "तुम्ही मम्मी करतात तसं ते भरलेलं कराल का? म्हणजे ते मला सगळं करून द्याल का चटणी वगैरे?" तेव्हा मग ती म्हणते, की "हो, हो, करते ना." आणि मग आता मुक्ता म्हणते, की "बरं ठीक आहे. म्हणजे कसं आहे ना, मी तुम्हाला का सांगितलं, की कधीतरी तुम्ही मम्मीच्या हातचं मस्तपैकी चमचमीत खाल्लंच असेल ना आणि त्या कशा करतात हे तुम्हाला माहीतच असेल, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं." आता मग मुक्ता हे ऐकत असते आणि सावनी ही चटणी करायला तयार झालेली असते. मुक्ता तिला एक-एक सामान देत असते आणि मनातच सावनी बोलत असते, की "काय मला ही चटणी करायला लावते. माझी तर हे करण्याची अजिबात इच्छा नाही. परंतु जर नाही बोलले, तर मग ही उगीचच माझ्यावर संशय घेईल. त्यापेक्षा गपचूप करते." असं म्हणून ती करू लागते. मुक्ता मनातच म्हणते, की "सावनी, तुमचा हा जो काही भोळेपणा तुम्ही दाखवताय ना आणि जी काही चटणी करताय ना, तसेच तुमच्या मनातले जे काही हेतू आहे ना, त्याची पण मी अगदीच चटणी करून टाकणार आहे." तर मनातच सावनी देखील म्हणत असते, की "मुक्ता, कसली चटणी? ये या पाट्या वरवंट्यावर मीच तुला वाटून काढते बघ." तेव्हा मग आता मुक्ता ही तिच्याकडे एका नजरेने बघत असते आणि म्हणते, की "मुद्दामच मी तुम्हाला या कामामध्ये अडकवून लावलेलं आहे. काही झालं तरीही तुमचे जे काही इरादे आहेत ना, मला असेच कुटून टाकायचे आहेत." नंतर मग आता ती तिला हळद-बिळद, मसाले सगळे काही देत असते आणि म्हणते, की "हे घ्या सावनी, हे पण कुठून काढा याच्यामध्ये." आणि मग आता इथे सावनी मनातच म्हणते, की "ये, ये मुक्ता, तुला पण मी कुटू का?" त्यावेळेला मुक्ता म्हणते, की "हे घ्या, खोबरं घ्या." मम्मीच्या भाषेत ते खोबरं पूर्णपणे बारीक झालं पाहिजे. मग आता सावनी तिला म्हणते, की "तसं नाही मुक्ता, आपण पाट्यावर वाटलं कशाला, मिक्सरमध्ये." तेव्हा मग ती म्हणते, की "अहो, ते काय आहे ना सावनी, मिक्सर ना खराब झालाय ना, म्हणूनच तर मी तुम्हाला हे सगळं करायला सांगते." असं म्हणून ती आता सावनीला चांगलंच कामाला लावते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की सागर हा घरी आलेला असतो आणि तो रागाने बॅग टाकतो आणि तिथेच बसतो. आता मुक्ता बघते आणि म्हणते, की "सागर, काय झालंय? म्हणजे तुम्ही इतके थकल्यात का? म्हणजे काही त्रास होतोय का तुम्हाला?" असं ती विचारते आणि त्याचा खांदा अगदी असा प्रेस करून देत असते. तेव्हा मग सागर डोक्याला हात लावून असतो आणि तो हात झटकून म्हणतो, की "कुठे? कुठे काय त्रास होतोय मला? कसलं हेडेक असणार आहे मला? मला काय ऑफिस टू घर, घर टू ऑफिस एवढंच तर काम असतं ना. बाकी माझं दुसरं कुठलं रुटीन आहे का? बाकी हेच तर माझं काम सुरू असतं." असं तो मुक्ताला म्हणतो. मग आता मुक्ता म्हणते, की "सागर, तुम्ही चिडला आहात का माझ्यावर?" तेव्हा तो म्हणतो, की "का? कशाला चिडू मी तुमच्यावर? काय झालं आहे?" तेव्हा मग आता मुक्ता तिकडची बॅग उचलते आणि ती बाजूला ठेवून देते आणि म्हणते, की "सागर, आता बोला, आता काय झालेलं आहे?" सागर म्हणतो, की "मला कुठे काय बोलायचंय? मला तर काहीच बोलायचं नाहीये." मग आता इथे मुक्ता म्हणते, की "सागर, मी मूव्ही कॅन्सल करायला लावली म्हणून." तेव्हा मग आता इथे सागर ते मूव्हीचे तिकीट्स काढतो आणि ते मूव्हीचे तिकीट्स मुक्तासमोर फाडतो आणि तिच्या हातात देतो. आता मुक्ता ते तिकीट्स बघू लागते आणि म्हणते, की "सागर, हे काय? तुम्ही खरंच मूव्हीचे तिकीट काढले होतेत का? म्हणजे मला वाटलं, की तुम्ही असंच काहीतरी बोलताय."
सागर म्हणतो की अच्छा, म्हणजे मी खोटं बोलतोय असं म्हणायचं होतं का तुम्हाला? नाही, नाही, खरं फक्त तुम्हीच बोलता ना मुक्ता कोळी. आणि कसं आहे ना, तुम्हाला वेळ नसतो. तुम्ही बाबा काय डेंटिस्ट आहात, तुम्हाला क्लिनिकमध्ये जायचं असतं. मी तर काय रिकामटेकडेच असतो ना, त्यामुळे मूव्ही तिकीट्स वाया गेले तरी चालतील ना, त्यात काय आहे एवढं? तेव्हा मुक्ता आता हसायला लागते आणि नंतर मग सागर म्हणतो की जाऊ द्या, तुम्ही माझ्याशी ना बोलूच नका या विषयावर. मला बोलायचंच नाहीये. तुम्हाला नवरा सोडून बाकीच्या सगळ्या लोकांसाठी बरोबर वेळ मिळतो. तुम्हाला क्लिनिकमध्ये जायचं असतं. तुमचे पेशंट असतात ना, तुमच्या पेशंटला तुम्हाला ठीक करायचं असतं. शिवाय ही घरातली सगळी काही कामं असतात, ते घरातल्या तुमच्या जबाबदाऱ्या असतात. त्यावर लक्की, मिहीर यांचे सगळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करता. स्वाती, कोमल आणि सगळे मम्मी. मम्मीचं तर तुम्ही ऐकतच असता. मी कोण आहे? मी कुठला कोण कुठला नवरा. म्हणजे कधी ऐकायचं किंवा नाही ऐकायचं किंवा सोडून दिलं तरी चालतं. कारण नवराच आहे ना. असं म्हटल्यावर आता मुक्ता ही जराशी सागरकडे लाडानेच वैतागत असते. सागर म्हणतो की मग माझी काही किंमत आहे का? मी कुठे आपला नवरा एका ठिकाणी कुठेतरी कोपऱ्यात पडलेला असतो. परंतु कुठेतरी, थोड्या तरी, कुठल्यातरी गोष्टीमधून जरासा तरी नवऱ्याला वेळ द्यावा, असं तुम्हाला कुठेतरी वाटतं का मुक्ता? पण नाही, तुम्हाला अजिबात नाही वाटत कारण माझ्यासाठी तुमच्याकडे अजिबात वेळच नाहीये. काय करणार मी? राहू दे, मग मला असंच राहिलं तरी चालेल. आता मुक्ताच्या लक्षात येतं की सागर हा तिच्यावर जेन्युइनली चिडलेला आहे. आणि मग सागर म्हणतो की मुक्ता, मला आता काहीच ऐकून घ्यायचं नाहीये, जाऊ दे. काय ना, काही झालं तरीही मी आपला असाच राहतो. मी कुठे जात नाही कारण कसं आहे, माझं कोण आहे? मी आपलं राहिलो इथे एकटाच. तेव्हा मग आता मुक्ताला सागरच्या बोलण्याने वाईट वाटतं. आता मुक्ता ही स्वतःचे कान पकडते आणि कान पकडून सागरला म्हणते की सागर, आय एम व्हेरी सॉरी, माझं चुकलं. खरंच माझं चुकलं. मी कान पकडते ना. असं म्हणून मुक्ता आता कान पकडून सागरच्या समोर उभी असते आणि अगदी लहान मुलाप्रमाणे चेहरा करून, डोळे करून, अगदी निरागसपणे ती सागरकडे बघत असते. त्याच वेळेला आता सागर हा तिच्याकडे बघतच राहतो आणि मुक्ताला तो म्हणतो की मी तुम्हाला माफ करणार नाही. मुक्ता म्हणते की सागर, मग माफी मागण्यासाठी मला काय करावं लागेल? त्याच वेळेला मग आता सागर जाऊन दरवाजा बंद करतो आणि म्हणतो की आता मी माझ्या पद्धतीने तुमच्याकडून माफी मागून घेणार आहे. असं म्हटल्यावर आता सागर हा मुक्ताला जवळ घेतो आणि तिच्या डोळ्यामध्ये बघत असतो. त्याच वेळेला आता इथे मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं की सागरला तिचा वेळ हवा आहे. म्हणूनच आता सागर तिला असं सगळं चिडून चिडून बोलत होता. मग आता मुक्ता ही त्याच्याकडे बघतच राहते आणि सागर हा मुक्ताच्या नजरेत बघत असतो आणि त्यानंतर मग आता मुक्ताचा हात तो आपल्या हातामध्ये घेतो. परंतु मुक्ताचं लक्ष अजिबातच नसतं कारण तिच्या डोक्यामध्ये सावनीने जे काही कटकारस्थान करून ठेवले तेच डोक्यामध्ये असतं. आणि त्यानंतर आता इथे सागर हा मुक्ताचा हात हातात घेतो आणि मुक्ताच्या हाताला तो किस करत असतो आणि त्याच वेळेला ते करत असताना सागरने स्वतःच्या जवळ तिला घेतलेलं असतं, परंतु तरीही सागरकडे तिचं अजिबातच लक्ष नसतं. आणि सागर हे सगळं नोटीस करतो आणि पटकन मुक्ताचा जो हात असतो तो मुक्ताचा हात मागे झटकतो कारण सागरला मुक्ताच्या डोळ्यामध्ये प्रेम दिसत नसतं. मुक्ताचा हात तो झटकतो आणि म्हणतो की मुक्ता, सांगा मला काय झालंय तुमचं? तेव्हा मग मुक्ता म्हणते की सागर कुठे काय? सागर म्हणतो की मुक्ता, हे बघा, मला तुमच्या डोळ्यात दिसतंय की तुम्हाला काहीतरी सलतंय, तुम्हाला काहीतरी त्रास होतोय. पण मुक्ता, जर काय असेल तर प्लीज मला सांगा ना. का असं करताय तुम्ही? असं कशाला वागताय? मुक्ता, जर काही असेल, मी तुम्हाला 1000 वेळा सांगितले की तुम्ही तुमच्या डोक्यातले विचार काढून टाका. कशाला या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकून पडताय? आणि जर काही असेल, मनाला सरत असेल तर तुम्ही माझ्याबरोबर बोलून फ्री व्हा. कशाला स्वतःच्या मनातल्या मनात कुढत राहताय तुम्ही? अच्छा, म्हणजे आत्ता माझ्या लक्षात येते तुमच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे. बरोबर, अभिषेक एके अभिषेक, अभिषेक दुने कोमल, हाच पाडा तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे, बरोबर ना? याच्यासाठीच तुम्ही हा सगळा आटापिटा करताय. पण कशाला मुक्ता, मी तुम्हाला सांगितलंय ना, काय या गोष्टीमध्ये अडकून राहता तुम्ही? तुम्ही त्याच त्याच गोष्टींचं टेन्शन घेताय, बरोबर ना? या कोमलचाच विचार सुरू आहे तुमच्या डोक्यात. खरंच मुक्ता, तुम्ही ना अशक्य आहात. असं म्हणून सागर हा आता स्वतःच्या डोक्याला हात लावते आणि मुक्ताला काय बोलावं हे त्याला काहीही कळत नाही. तो मुक्तावर पुन्हा पुन्हा आता वैतागत असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सागर हा मुक्ताला म्हणत असतो की नाही मुक्ता, तुम्ही कुठेतरी चुकताय. आपल्या घरातली व्यक्ती असं कुठेही करू शकत नाही. आपल्या घरातील व्यक्ती असं नाहीच करणार कधी. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही सागर, मी घरातली व्यक्ती बोलतच नाहीये. आपल्या घरात राहते ती व्यक्ती, असं मी तुम्हाला सांगते. तेव्हा मग आता सागर म्हणतो की कोण, नेमकं काय आहे? तेव्हा मुक्ता म्हणते की सावनी. सावनी त्या अभिषेकला मदत करत आहे. आता हे ऐकल्यावर सागरच्या पायाखालची जमीन हादरते. आणि त्यानंतर मग आता इंद्रा ही मुक्ताला रात्री सांगत असते की हे बघ मुक्ता, तुला मी सांगते, उद्या सकाळी लवकर उठ आणि हळद कूट आणि हळद कुटल्यानंतर
आपल्या ते अभिषेक राव आहेत त्यांच्या घरी ती हळद घेऊन जा आणि ती हळद त्यांना व्यवस्थित लाव आणि ती सुष्टी हळद आपल्या कोमलला पुन्हा लावायला घेऊन ये. अशी सगळी जबाबदारी ती मुक्तावर टाकते. त्याच वेळेला सावनी म्हणत म्हणत असते की झालं. एकदा की जे हे लग्न होत आहे ना ते तुटेल तेव्हा बघा तुमच्या सगळ्यांवर काय परिणाम होतो ते. कोमलची झालेले हाल मला बघायचेत. एकदा लग्न मोडल्यानंतर काय वाटतं हे तिला कळेल आणि जेव्हा तुमच्या कुटुंबाला कळेल ना तेव्हा मग मला मजा बघायची आहे. आता मुक्ता मनातच म्हणते की आपण शत्रूला जेवढं बेसावत ठेवू तेवढी आपली अर्धी जीत झालेली असते आणि ऑलरेडी माझी अर्धी जीत झालेली आहे. कारण ही सावनी आहे ती अगदी बेसावध आहे असं म्हणून ती सावनीकडे बघत असते. आता मुक्ता ऐन हळदीच्या दिवशी कशाप्रकारे अभिषेक आणि सावनीच्या या सगळ्या प्लॅनचा पर्दाफाश करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.